आज मी इथे एकदम सॉफ्ट आणि एकदम नरम असा टेस्टी मेथीचा थेपला बनवलेला आहे आणि त्याची परफेक्ट रेसिपी आज मी तुम्हाला सांगते, जो तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. टिफिनसाठी आणि ब्रेकफास्टसाठी एकदम उत्तम पर्याय आहे या थंडीच्या दिवसांमध्ये. तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी घेतलेली आहे एक जोडी मेथी. मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. जे जाड देठ होते ते मी काढून घेतलेले आहेत आणि फक्त पानं आणि अगदी कोवळे जे देठ होते ना, ते मी इथे घेतलेले आहेत. मेथी 2-3 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी मी निथळत ठेवलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मेथी अगदी बारीक चिरून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक चिरलेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे एक मोठी परात घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 2 वाट्या गव्हाचं पीठ. आता ह्या 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये मी बनवलेल्या साईजप्रमाणे साधारण 15 ते 16 थेपले बनतात. 2 टेबलस्पून बेसन घ्यायचं आहे. पाव चमचा हळद, मीठ स्वादाप्रमाणे, हिंग घ्यायचा आहे पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. अशा प्रकारे हातावर तो क्रश करून मग आपण ह्या पिठामध्ये घालूयात. त्यामुळे त्याचा अगदी छान स्वादही येईल. आणि आता ह्यामध्ये घालायचे आहेत 2 टेबलस्पून पांढरे तीळ. तीळ हे थंडीच्या दिवसामध्ये सेवन केलेले खूप चांगले असतात. 1 टीस्पून धणेपूड आणि अर्धा टीस्पून जिरेपूड ह्यामध्ये घालायचं आहे. 1 टीस्पून लाल मिरची पावडर ह्यामध्ये घालायची आहे. त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे घ्यायची आहे 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1.5 इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक वाटून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, तीसुद्धा यामध्ये घालूयात. आता आपल्याला घालायचं आहे 4 ते 5 टेबलस्पून दही आणि त्यामध्ये आता घालायचं आपण 6 ते 7 टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे तेल. तेल थोडं ह्यामध्ये जास्त घालायचं आहे. त्यामुळेच काय होतं, आपले जे थेपले आहेत ना, ते अगदी छान मऊसूत होतात आणि जास्त दिवस टिकतात सुद्धा. तर ह्यामध्ये आपण जी मेथी चिरून ठेवली होती ना, ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. ह्यामध्ये आपल्या हिरव्या मेथीऐवजी आपण कसुरी मेथीसुद्धा वापरू शकतो. ज्यावेळेला मेथीचा सीझन नसतो त्यावेळेला आपण आपल्या सपोज मेथीचे थेपले करायचे असतील आणि जर का मेथी अवेलेबल नसेल, तर तुम्ही ह्या मेथीऐवजी ना कसुरी मेथीचासुद्धा वापर करून मेथीचे थेपले बनवू शकता. आता आपल्याला हे सर्व जिन्नस ज्याने अगदी छान एकत्र मिक्स करायचा. बहुतेक दही, आलं लसूण पेस्ट आणि तेल हे सर्व जिन्नस ओलसर असल्यामुळे पिठाला आपल्याला ना जास्त पाणी घालायची गरज पडणार नाही. फक्त आपल्याला 1-2दा थोडं पाणी ह्यावर शिंपडायचं आहे. कारण का होईल, ज्यावेळेला आपण थोडंसं पाणी ह्यामध्ये शिंपडू ना, त्यावेळेला मेथीसुद्धा आपलं स्वतःचं असं एक पाणी सोडेल आणि आपल्याला पीठ त्यामध्येच भिजवायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणखी एकदा फक्त थोडंसं पाणी मी इथे शिंपडलेलं आहे. साधारण अजूनपर्यंत एक 3 ते 4 टेबलस्पून पाणीच मी इथे वापरलेलं आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असं हे कणिक मळून घ्यायचं आहे. आपल्याला फार पातळ कणिक मळायचं नाही किंवा फार अगदी घट्टसुद्धा नाही, तर आपल्याला अगदी मीडियम असं जे चपातीला मळतो ना आपण कणिक, त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावूया आणि आपण तेल लावून ते झाकून अगदी 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊयात. म्हणजे ते छान रेस्ट होईल, छान ते पीठ मुरेल आणि मग आपण आपले थेपले बनवायला सुरू करायचे. आता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे पीठ हे छान अगदी रेस्ट झालेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं पाहिजे असल्यास हाताला तेल लावून घ्या आणि हे पीठ छान असं मळून घ्या. जेवढं तुम्ही पीठ छान मळाल ना, तेवढंच तुमचे जे थेपले आहेत अगदी छान मऊसूत होतील. आता ते पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजमध्ये थेपले बनवायचे आहेत, मीडियम आकाराचे, लहान आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे, त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे या मेजरमेंटमध्ये साधारण 15 ते 16 माझे थेपले तयार झाले होते. आता आपण एक पिठाचा गोळा घेऊया आणि आपण त्यापासून हा थेपला लाटून घ्यायचा. थोडंसं पीठ लावायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलावरसुद्धा हा थेपला बनवू शकता आणि पिठावरसुद्धा बनवू शकता. पण जर का तुम्ही पीठ लावून हा थेपला बनवत असाल, तर कमीत कमी पीठ लावण्याचा प्रयत्न करा. फार जास्त अगदी पीठ लावून हा थेपला तुम्ही लाटू नका. अगदी पातळ असं आपल्याला हा थेपला लाटायचा आहे. आणि हा थेपला जो आहे ना, तो भाजताना आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही. म्हणून मी इथे काय केलं आहे, मी सुरुवातीलाच एक 7-8 थेपले पहिले लाटून घेतले होते अगदी पातळ. आणि आता एकदम तवा अगदी छान गरम करायचा आहे आणि गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला हे थेपले जे आहेत ना, अगदी पटापट भाजून घ्यायचे असतात. कारण
जर का तुम्ही ते अगदी लो किंवा मीडियम फ्लेमवर भाजलेत ना, तर जे थेपले आहेत ना, जसे मऊसूद हवेत तसे होत नाहीत, थोडेसे चिवट किंवा कडक होतात. आता आपण त्याचे साईड पलटूया, थोडंसं बाजूने तूप सोडूया आणि आपण हे पटापट असे हे थेपले फास्ट गॅसवर किंवा मोठ्या आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. म्हणूनच मी सर्व थेपले एकत्र सुरुवातीला लाटून ठेवले होते, म्हणजे आपल्याला नंतर हे पटापट भाजता येतात. आता आपला थेपला छान अगदी असा भाजून झालेला आहे. अगदी छान मऊसूद असे आपले हे थेपले तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला सबस्क्राईब करा. फेसबुकवर सुद्धा फॉलो करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.